हॅलो फ्रेंड्स. सण कुठलाही असो, होळी असो अथवा गुढीपाडवा असो, गोडधोड तर झालंच पाहिजे. तर फ्रेंड्स, आपण अगदी युनिक पद्धतीने ही पुरणपोळी करणार आहोत. ते म्हणजे आपण फ्रीजचा वापर करून ही पुरणपोळी करणार आहोत. नेमकी मी कोणती युनिक आयडिया शोधून काढली आहे, आज आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे आपण एक वाटीभर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण याला 2 तास भिजू घालणार आहोत. आता आपण याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये थोडंसं आपण पाणी घातलेलं आहे. 1.5 पेल्यावर पाणी घालून ठेवलेलं आहे. आता 2 तासाने आपण बघूया हे डाळीचं काय झालेलं आहे. तर डाळ मस्तपैकी फुगलेली आहे, टम अशी फुगलेली आहे. 2 तासामध्ये डाळ खूप छान भिजून जाते. तुम्हाला हवा वेळ असेल तुम्ही 3 ताससुद्धा भिजवून ठेवू शकतात. डाळ जर भिजवली तर पटकन शिजते आणि वेळही लागत नाही आणि मऊसूत होते. आता आपण या डाळीमध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. चांगली चोळून धुतल्यानंतर याच्यातलं जे काही पावडर असते ती सगळी निघून जाते आणि डाळ स्वच्छ होऊन जाते. तर तुम्ही बघू शकता, तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेत आहे. आता ही डाळ आपण कुकरला लावायची आहे. कुकरमध्ये ही डाळ शिजवायला टाकूया. आता यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतायचं आहे. म्हणजे डाळीच्या वर थोडंसं पाणी राहायला पाहिजे असं आपण यात पाणी टाकायचं आहे. जर खूप जास्त पाणी घातलं तर ते कुकरच्या वर येऊ शकतं शिट्टी करताना, त्यामुळे अगदी पाणी बेताने घालूया. तर आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या इथे काढून घेतलेल्या आहे. 3 शिट्ट्यांमध्ये डाळ खूप छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला ही डाळ दाखवते बघा, बोटाने आपण चेपून बघूया डाळ शिजली की नाही. जर तुम्ही अलगद बोटाने हातावर घेतली ना तरी कळून जातं की डाळ शिजली की नाही. तर अगदी मस्त अशी डाळ शिजलेली आहे. आता आपण काय करूया की याच्यात जे काही पाणी आहे एक्स्ट्राचं ते काढून घेऊया एका भांड्यामध्ये. आता हे पाणी फेकून देता तुम्ही याची कटाची आमटी करू शकतात किंवा हे पाणी तुम्ही भज्यांच्या पिठाला देखील वापरू शकतात. आता आमच्याकडे तर ह्या पाण्यामध्ये भज्यांचे पीठ भिजवतात. खूप छान खमंग असे भजे तयार होतात. आता हे सगळं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. काही लोकांकडे गुळाचे पुरण करतात, काही जण साखरेचं पुरण करतात. आता आपल्या घरात जसं आवडेल तसं आपण इथे पुरण बनवायचं आहे. आता या ठिकाणी मी वाटीभर गूळ घेतलेला आहे. जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढंच आपण गूळ घेतलेला आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण साखरेचं करूया, तुम्ही तेवढीच साखर घ्यायची आहे. जरा थोडीशी वर घ्यावी लागेल, की साखरेतही गोडवा कमी असतो आणि आजकाल तर गुळातही गोडवा कमी असतो. त्यामुळे थोडंसं तुम्ही 50 ग्रॅम वरती घ्यायचं आहे साखर आणि गूळ. त्यामुळे काय होतं की पुरण खूप छान गोड लागतं. तर आता आपण हे गॅसवर ठेवूया. तर मध्यम आचेवर सतत आपण ढवळत राहायचं आहे, म्हणजेच गूळ वितळला की मिश्रण घट्ट होतं. आता यामध्ये आपण पाव चमचाभर हळद घातलेली आहे. हळद घालण्याचं कारण म्हणजे रंग खूप छान येतो. जेव्हा तुम्ही पुरणपोळी बनवता तेव्हा पुरणाचा रंग खूप छान उठून दिसतो. आता हे सतत ढवळत राहिल्यामुळे हे घट्ट व्हायला होतं बघा. फ्रेंड्स, प्रथमच आपण डाळ चांगली शिजवल्यामुळे गूळ हा पटकन वितळला जातो. जर तुमची डाळ कडक राहिली असेल तर मात्र गूळ वितळल्यानंतर डाळ अजिबात शिजणार नाही. म्हणून डाळ जर तुम्ही 3 तास भिजू घातली आणि शिट्ट्या काढल्या तर डाळ अगदी पटकन शिजते. आता ही डाळ शिजत आलेली आहे, तुम्ही बघू शकता. डाळ शिजली की नाही चांगली किंवा पुरण तयार करण्यासारखी झाली की नाही, त्यासाठी आपण ह्यामध्ये एक पळी उभी करून बघायची आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता, पुरण आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे. डाळीमध्ये पळी देखील छानच उभी राहिलेली आहे. हे पूर्णपणे 100% खात्रीशीर ट्रिक आहे डाळ शिजण्याची, म्हणजेच पुरण तयार होण्यासाठीची. आता इथे खाली मी गॅस बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता गॅसवरनं मी कुकर खाली उतरवलेला आहे. त्यामध्ये आपण जायफळ घालूया. जायफळ घालण्याचं कारण म्हणजे की पुरण हे पचायला हलकं होतं, त्यामुळे जायफळ हे कंपल्सरी घालायचंच आहे पुरणमध्ये. आणि त्यानंतर वेलदोडा पावडर घालायची आहे, जी मी घरीच केलेली आहे. साखरमध्ये बारीक केल्यामुळे तिचा रंग पांढरा दिसत आहे. तर अर्धा चमचाभर वेलदोडा पावडर मी घातलेली आहे. हे सगळं मिक्स केल्यानंतर आता आपण एक चाळणी घ्यायची आहे. जी तुमच्याकडे तारेची चाळणी असेल ना, ती चाळणी तुम्ही इथे वापरू शकतात किंवा ती जर नसेल तर पुरण यंत्र देखील तुम्ही वापरू शकता. जर पुरण यंत्र पण नसेल तुम्ही पुरण हे मिक्सरला सुद्धा बारीक करू शकतात. परंतु मी तुम्हाला चाळणीमध्ये दाखवत आहे बघा कसं बारीक करायचं ते. तर इथे आपण एक पेल्याचा वापर करत आहोत. तुम्ही तांब्या देखील इथे वापरू शकतात. पेल्याच्या मागच्या साहाय्याने आपण पुरण हे असं घासायचं आहे चाळणीवरती. असं केल्याने डाळ ऑटोमॅटिक स्मॅश होते आणि बारीक बारीक पुरण खाली जमा होतं भांड्यामध्ये. तर फ्रेंड्स, तुम्ही ह्या ठिकाणी चाळणी कशी वापरायची आहे की जी जी बारीक असते आणि स्टीलची असते, तीच आपण चाळणी इथे वापरायची आहे. आजकाल बाजारामध्ये पुरणाची जाळी म्हणून देखील मिळते. पुरणाची चाळणी म्हणून सुद्धा बाजारामध्ये मिळून जाते. ऑनलाईनसुद्धा मिळते. जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक देईल. तुम्ही ती क्लिक करायची आणि ती तुम्ही चाळणी ऑनलाईन मागवू शकतात. तर फ्रेंड्स, अगदी 5 मिनिटामध्ये इथे आपलं पुरण बारीक झालेलं आहे चाळणीच्या साहाय्याने. तर अतिशय सुंदर असं पुरण इथं आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी वरच्या बाजूला तर काहीच राहत नाही.
सगळंच बारीक होऊन जातं, चाळणी पूर्णपणे स्वच्छच होऊन जाते, तुम्ही बघू शकतात. तर फ्रेंड्स, आता हे पिठं पुरण तयार झालेलं आहे. चमच्याच्या साहाय्याने आपण याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुरण मात्र गरम गरमच आपण हे बारीक करायचं. थंड झाल्यानंतर खूप वेळ लागतो बारीक करायला, म्हणून गरम जेवढं असेल तेवढं चांगलं. तर फ्रेंड्स, आपल्या तिथं पुरण तयार झालेलं आहे. तर आता आपण हे पुरण फ्रीजमध्ये ठेवूया. तर फ्रीजमध्ये ठेवण्याची हीच आपली एक युनिक आयडिया आहे. त्याच्यामागचं कारण म्हणजे पुरणाचा गोळा अगदी पटकन सेट होतो आणि शिवाय पोळीमध्ये पुरण भरताना अजिबात ते बाहेर येत नाही किंवा पोळी फुटत देखील नाही. आणि बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच जणांचं पुरण हे आसट होऊन जातं. त्यावेळेस काय करायचं की ते आपण फ्रीजमध्ये ठेवायचं. काही तासांनी तुम्ही बघाल तर ते पुरण खूप छान घट्ट झालेलं असतं, अगदी त्याचा गोळा बनतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही आयडिया माहिती होती का? जर माहिती असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असेल तर प्लीज एक लाईक करा. आता पुरण तर खूप छानच झालेलं आहे. आता आपल्याला पोळी करण्यासाठी जो गोळा लागतो तो सुद्धा खूप छानच भिजलेला पाहिजे. त्यासाठी आपण ही भन्नाट आयडिया इथे वापरत आहोत. त्यासाठी इथे आपण एका वाटीमध्ये 1.5 चमचा साखर घातलेली आहे. आता यामध्ये आपण एक पाव किंवा अर्धा चमचापर्यंत मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे. हळद ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तुम्ही घालू शकतात. आता आपण यामध्ये कपभर पाणी घातलेलं आहे आणि 2 पळीभर तेल घातलेलं आहे. पळी ही अगदी लहानशीच पळी आहे, तेवढं आपण तेल याच्यात घातलेलं आहे. आता चमच्याने आपण हे खूप छान ढवळून घ्यायचं आहे. आता आपण एका परातीमध्ये कणिक घेऊया. तर चाळणीने ही कणिक चाळणं फार जरुरी आहे, त्यामुळेच आपण ही कणिक चाळून घेत आहोत. जवळपास 5 ते 6 वाट्या ही कणिक घेतलेली आहे. आणि चाळण्याचं कारण म्हणजे पुरणपोळीला कुठल्याच प्रकारचा कोंडा चालत नाही, म्हणून कोंडा बाहेर निघाला पाहिजे. अगदी बारीक पीठ इथं तयार होईल आपलं. आता आपण एक वाटीभर मैदा घेतलेला आहे, म्हणजे 5 ते 6 वाट्यांना आपण एक वाटीभर मैदा इथे वापरलेला आहे. आता मग अशी आपण जे पाणी तयार केलं होतं ना, ते इथे पाणी आपण वापरत आहोत बघा. खूप छान भन्नाट अशी ट्रिक आहे फ्रेंड्स, नक्की तुम्ही ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर आता आपण हा गोळा खूप छान असा भिजवून घ्यायचा आहे. ऑलरेडी आपण त्या पाण्यामध्ये सगळं साहित्य टाकल्यामुळे तर वरून काही टाकायची तर गरज नाही आहे. आता आपण साधं पाणी इथे वापरून हा गोळा भिजवून घेतलेला आहे आणि पाणी जसं लागेल तसं टाकायचं आहे. खूप जास्त आसटे हा गोळा करायचा नाही किंवा घट्ट देखील करायचा नाही. आता हाताला थोडं थोडं तेल लावत आपण हा गोळा भिजवून घेऊया. जेवढा खूप छान भिजवलात ना, तेवढी ही पोळी खूप छान मऊसूत बनते. अगदी होटान दाबाल अशी ही पोळी आपली तयार होते. गोळा खूप छान भिजून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा ताटाला देखील चिटकत नाही आहे, म्हणजेच आपला गोळा चांगला भिजत आहे. आता या गोळ्याला आपण थोडंसं तेल लावून आपण यावर झाकण ठेवायचं आहे. आता आपण 10 ते 15 मिनिटं याला रेस्ट देऊया. आता जवळपास मी कणिक 20 मिनिटं झाकून ठेवलेली होती. तुम्ही बघू शकता गोळा किती छान भिजलेला, अगदी छान आसट असा तयार झालेला आहे. असाच गोळा पुरणाच्या पोळीसाठी लागतो बरं का. तुम्ही आता ह्या पोळ्या खूप छान बनवू शकतात, झटपट बनतील. तुम्ही याची मांडे देखील बनवू शकता, जसे आपण खापरावरच्या पोळ्या म्हणतो त्या देखील तुम्ही या गोळ्यापासून बनवू शकतात. आता आपण थोडंसं तेल टाकूया गोळ्यावर आणि एका भांड्यामध्ये, आणि हा गोळा त्या भांड्यामध्ये काढून घेऊया. कारण की बऱ्याचदा काय होतं की पोळीचा गोळा जर कधी उघडा राहिला त्याला पापुत्रे येतात वरती, त्याला अशी पापडीसारखी तयार होते. म्हणून मग हा गोळा कायम भांड्यात झाकूनच ठेवायचा. या भांड्यामध्ये काढल्यानंतर आपण झाकून घेऊ शकतो. आता ताटामध्ये प्रथम हा गोळा मी परत एकदा मळून घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, आता आपण हे पुरणाचं जे भांडं होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं ते आपण बाहेर काढून घेतलेलं आहे. आता आपण पुरणाचे लहान लहान गोळे तयार करूया. जशी आपल्याला पुरणाची पोळी बनवायची आहे त्या अनुषंगाने आपण हा गोळा घ्यायचा असतो. जर तुम्हाला लहान पोळी बनवायची असेल तुम्ही लहान गोळा घेऊ शकता, तर तुम्हाला मध्यम बनवायची असेल तर मध्यम पुरणाचा गोळा तुम्ही घेऊ शकतात. मात्र याचं सुद्धा एक प्रमाण असतं. तर आता कणकेचा गोळा आपण लिंबाच्या एवढा घेतलेला आहे, लिंबूच्या आकाराच्या एवढा आपण पोळीचा गोळा घेतलेला आहे आणि पोळीच्या गोळ्याच्या आकारापेक्षा थोडं जास्त आपण पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. तेव्हाच ही पुरणपोळी खूप छान भरीव टम्म अशी छान लागते, चविष्ट लागते, गुबगुबीत अशी आपली पोळी तयार होते. आता ही पोळीचा जो गोळा आहे तो आपण पिठात बुडवून घ्यायचा आहे आणि हाताने त्याला असं पारी बनवायची, तशी छोटीशी पारी बनवायची आणि त्याच्यामध्ये आपण हा जो पुरणाचा गोळा तयार केलेला आहे तो आपण आतमध्ये भरायचा आहे. आता ते भरायचं पण एक टेक्निक असतं बघा. जितका तुम्ही आसट गोळा केला असेल ना, तो पटापट पटापट वरती सरकेल आणि पुरण आतमध्ये दाबलं जाईल. आता आपण हाताला थोडं थोडं पीठ लावत जायचं आहे. पिठामुळे काय होतं की पुरण हाताला चिटकत नाही. असं दाबत दाबत आपण हे पुरण भरायचं आहे. जितकं तुम्ही आतमध्ये दाबाल ना, तेवढं ते पुरण आतमध्ये जाईल आणि पोळीचा गोळा जो आहे तो वरती येईल. त्याचे जे कडा आहे त्या वरती येतील. त्याला हळूहळू आपण अलगद हाताने वरती खेचत जायचं आहे आणि आता आपण त्याला मोदकासारखा आकार देणार आहोत. म्हणजे वरचं जे टोक आहे ते वरती आणायचं, एक्स्ट्राचा कणकेचा गोळा हा काढून घ्यायचा. आणि जो जास्त गोळा आपण घेतला नसल्यामुळे मी इथं काही काढत नाही शक्यतो. तेच आपण दाबून घ्यायचं, त्याचं तोंड पूर्णपणे दाबून टाकायचे. कुठूनच पुरण बाहेर येत नाही असं केल्यामुळे.
तरी टेक्निकसुद्धा खूप भन्नाट आहे बघा. ही सासूबाईंकडून शिकलेली मी टेक्निक आहे. आता आपण टोकं सगळं दाबून घेतलेलं आहे. हातावरती पोळी अशी चपटी करून घ्यायची, पिठामध्ये बुडवायची आणि पोळपाटवरती आपण ही लाटायला घेऊया. पुरणाची पोळी बनवताना अलगद हाताने आपण तिला दाबत जायची आहे, म्हणजे पुरण सगळं बाजूने छान पसरून जाईल. पण हे सुद्धा ऑप्शनल आहे. तुम्ही डायरेक्ट जरी लाटायला घेतलीत ना तरी चालेल, कारण की पुरण खूप छान तयार झालेलं आहे. किंवा मग काही बायका काय करतात की ही पुरणपोळी जेव्हा भरतात ना, पुरण जेव्हा पोळीमध्ये भरतात त्यानंतर सुरुवातीला हातावरती तिला मोठी करतात, त्यानंतर लाटतात. आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी आहे, तर माझी पद्धत तर ही अशी आहे. आता पुरणपोळी छानपैकी अलगद हाताने मी लाटून घेतलेली आहे. आता आपण तव्यावर तिला भाजूया. भाजताना सुद्धा तिला अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती तिला भाजायची आहे. खूप जास्त मोठा गॅस करू नका, नाहीतर ती खालून जळून जाते आणि ती आतून कच्ची राहते. आता पोळी तुम्ही बघू शकता किती छान फुगलेली आहे. पोळी दोनदा पलटवल्यानंतर तिला थोडीशी अशी लालसर डाग आल्यानंतर तुम्ही त्यावर तूप सोडायचं आहे. तूप टाकल्यामुळे पोळी खूप छान खमंग अशी बनते, खरपूस बनते आणि खायला सुद्धा खूप भन्नाट लागते. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता पोळीला रंग देखील खूपच छान आलेला आहे. बाजारामध्ये रेडीमेड ज्या पोळ्या मिळतात ना, त्या सुद्धा अशाच दिसतात बरं का. आता बघता बघता 4 ते 5 इथे पोळ्या तयार झालेल्या आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे बघा. पुरणसुद्धा खूप छान भरलं गेलेलं आहे. अगदी मऊ आणि खुसखुशीत अशा पोळ्या इथे तयार झालेल्या आहे. तुम्हाला आता एक पोळी मी फोडून दाखवत आहे बघा. खूप छान पुरण भरलं गेलेलं आहे. खमंग आणि खुसखुशीत इथं पोळ्या तयार झालेल्या आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.